नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आणि आपण सुरुवात करणार आहोत बातम्यांच्या वेगवान आढाव्याने. सकल ओबीसी समाजाकडून आज नागपुरामध्ये ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला जीआर रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आलाय. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधवही सहभागी झाले होते. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला होता. असं असलं तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात काढला जाईल अशी भूमिका वडेट्टीवारांनी घेतली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा जीआर रद्द झालाच पाहिजे. जोपर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असा एल्गारच ओबीसी मोर्चातनं काँग्रेस आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. तर जीआर रद्द केला नाही तर मुंबई, ठाणे, पुणे जाम केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी मोर्चातनं दिलाय. वडेट्टीवार कुठल्या भीतीला, कुठल्या धमकीला भीक घालत नाही. कारण सच्चाई के लिए हम लड़ने वाले हैं, झूठों से डरने वाले हम नहीं है, हे आम्ही दाखवून दिला आहे. आणि यासाठी आपल्याला बांधवांनो हा जीआर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही. मला वाटतं महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो, जर हा जीआर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक ज्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. सरकारनं हा जीआर काढून ओबीसीमधील 324 जातींवरती अन्याय केल्याचा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय. तर तेलंगणा सरकारने ओबीसी समाजाला 42% आरक्षण दिलंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनीही ओबीसींना 42% आरक्षण द्यावं असं थेट आव्हान वडेट्टीवारांनी केलंय. अरे दम असेल फडणवीसजी, देवेंद्रजी, अरे दम असेल आमच्या अजितजी, दम असेल शिंदेजी, तर तेलंगणा सरकारनं ओबीसीला 42% आरक्षण दिलाय. उद्या 42% आरक्षण देण्याची धमक दाखवा, पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे होईल. सरकार मनोज जरांगेंच्या पुढे झुकलंय अशी टीकाही विजय वडेट्टीवारांनी ओबीसी मोर्चातनं केली आहे. तर सुधारला नाही तर जागा दाखवणार अशी टीका वडेट्टीवारांनी जरांगेंवर केली आहे. पाप तुम्ही करणार आणि भोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं, हा आहे तुम्ही दाखवा. जरांगेच्या पाठीमागे, जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे, कमरेपासून वाकलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जीआर काढला आहे. यावर मनोज जरांगेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार छगन भुजबळांच्या आहारी गेल्याची टीका मनोज जरांगेंनी केली आहे. गेल्या 1 वर्षामध्ये ओबीसी आठवले नाहीत, आता कसे आठवले असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे. नागपुरातला ओबीसींचा मोर्चा हा राजकीय मोर्चा असून तो स्वार्थासाठी काढल्याची टीका मनोज जरांगेंनी केली होती. त्याला आता विजय वडेट्टीवारांनी उत्तर दिलंय. जरांगे वैफल्यग्रस्त होऊन असे आरोप करतायत असं वडेट्टीवार म्हणाले. मराठ्यांचं आरक्षण कसं घालवायचं याच्यासाठी ते मरण येणं म्हणून पाय खोडायचं काम चालू आहे राहुल गांधीच्या सांगण्यावरून. त्या पद्धतीनं ती काँग्रेसचा मोर्चा आहे. ते काय कोणत्या ओबीसीसाठी नाही आहे, ओबीसीच्या हक्कासाठी नाही, ओबीसीचं कल्याण व्हावं म्हणून तर अजिबातच नाही. हे त्या पद्धतीचं ते काम चालू. ज्या रद्द होत नसतो आणि ज्या रद्द झाल्यावर मग बघ सांगू आम्ही सुद्धा काय काय करायचंय. आम्ही सुद्धा पुढचे डाव टाकून ठेवले. काय कशाची अक्कल आहे त्या जरांग्याला? हा राजकीय आहे, राजकीय ओबीसीचं हित तो जीआर काढल्यानं होणार आहे. कुणाला मूर्ख बनवतो जरांगे, कुणाच्या इशाऱ्यावर बनवतो आहे? हा काही इथे काही कोणाचे बॅनर आहे, कोणाचा आम्ही फोटो लावला आमचे? जेव्हा लोकांनी उत्स्फूर्तपणे हा मोर्चा काढला आहे, इथे कुठलाही पक्ष नाही, इथे कुठलाही राजकीय विषय नाही. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं बावनकुळे म्हणालेत. तर बोगस प्रमाणपत्र निघतील या संदर्भात वडेट्टीवारांच्या मनात संभ्रम असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय.
2 सप्टेंबरच्या GR मध्ये अनेक लोकांनी याचिका केल्या आहेत आणि जो काही कोर्टाचा निकाल येईल त्याची वाट बघावी लागेल. माझी वडेट्टीवार साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून त्यावेळी आम्ही विनंती केली होती मागच्या बैठकीमध्ये की राज्याची पूर परिस्थिती आणि या सर्व बाबीचा विचार करून राज्य सरकार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं की आपल्याला काही कन्फ्युजन असतील, आपल्याला काही त्याबद्दल काही बोलायचं असेल, त्या सर्व शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासित केलं आहे की ओबीसीवर कुठला अन्याय होणार नाही, ओबीसीच्या कुठल्याही त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आज नागपुरामध्ये ओबीसी मोर्चाच्या आधी गाणी सादर केल्यानंतर सचिन माळी आणि शीतल साठे यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. या देशाला नक्षलवादाची नाही तर संविधानाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. नक्षलवाद देशासाठी घातक, बहुजन समाज सोडून इतर समाजाच्या तरुणांनी नक्षलवादापासून सावध राहिलं पाहिजे असं आवाहन सचिन माळी आणि शीतल साठे यांनी केलंय. आम्ही कुठल्याही कडव्या डाव्या विचारांचे समर्थक नाही आहोत. किंबहुना आम्ही आमच्या शाहिरी जलशातून हे सांगत आलेलो आहोत की या देशाला संविधानाची गरज आहे आणि नक्षलवाद जो आहे ज्याचा आरोप आमच्यावर झाला होता तर नक्षलवाद ह्या देशासाठी घातक आहे. या देशाला संविधानिक मार्गानंच जोडलं पाहिजे आणि संविधानाचा मार्ग हाच एक चांगला आणि योग्य मार्ग आहे हेच आम्ही आमच्या शाहिरीतून सांगतोय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय. विखे पाटलांना ओबीसी समाजाने पुढे मतदान करू नये यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचा मेळावा घेणार असल्याचं हाकेंनी म्हटलंय. ओबीसी मधल्या समावेशाला म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीने विरोध केलाय. त्यामुळे विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे. या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील. अरे जरांगेंची भाषा बोलतायत हे विखे. येत्या 17 ऑक्टोबरला मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी आजच्या बैठकीसह महाएल्गार सभेतनंही केली जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना महाएल्गार सभेचं निमंत्रण देण्यात आलंय. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत आयोजकांनी स्पष्टता दिलेली नाहीये. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये दम असतो. असे वैचारिक मतभेद लढा ना तुम्ही, विचाराने विचाराची लढाई लढा. सभा उधळणं, हे करणं ते करणं ह्या लांबच्या गोष्टी आहेत. तुम्ही जे महाराष्ट्रभर बॅनर लावताय तो पैसा कुठून आला आणि कुठल्या कुठल्या एजन्सीकडून कामं कसे कसे घेतले आम्ही बाहेर काढायचं का? मग ते या खोलात न जाता त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं. यवतमाळमध्ये आदिवासी समाजाने मोर्चा काढलाय. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमधनं आरक्षण मिळू देणार नसल्याची भूमिका या मोर्चातनं मांडण्यात आली आहे. आदिवासी बांधवांना संविधानानं दिलेल्या आरक्षणामध्ये कुणाचीही घुसखोरी खपवून घेणार नसल्याचं मोर्चेकऱ्यांनी म्हटलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदम यांनी आपली बाजू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडल्याचं कळतंय. शस्त्र परवाना प्रकरणामध्ये नियमानुसार कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते, अशी माहिती योगेश कदम यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचं कळतंय. तर शिंदेंनीही योगेश कदम यांना पाठीशी असल्याचा निर्वाळा दिलाय, अशी सूत्रांची माहिती आहे. तर चुकीचं काम केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही. विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, अशा सूचनाही शिंदेंनी कदमांना दिल्याचं कळतंय. 2 दिवसांचा वेळ देतोय, योगेश कदमांचा राजीनामा घ्या नाहीतर रस्त्यावरती उतरू, असा थेट इशारा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सरकारला दिलाय. पोलिसांनी शस्त्र परवान्याचा अर्ज नाकारल्यानंतरही शिफारस पत्र दिलं जातं आणि कोणीतरी मोठा नेता त्यावर सही करतो, हे गंभीर असल्याची अंधारेंनी टीका केली आहे. तर एवढंच, फडणवीसांचं पुण्यावरती प्रेम असेल तर त्यांनी इथल्या सगळ्या टोळ्या नष्ट करून दाखवाव्यात, अंधारेंचं फडणवीसांना आव्हान. योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का?
मुख्यमंत्री फडणवीस कॅबिनेट चालवतायत की गुंडांची टोळी, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. राम शिंदेंच्या सूचनेवरनं गुंड घायवळला शस्त्र परवाना देण्यात आला असं रामदास कदमांनीच म्हटलंय. अशा किती जणांना शस्त्र परवाने वाटले, असा सवाल खासदार राऊतांनी केलाय. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? तर राऊतच नाशिकमध्ये गुंड घेऊन जातात, तेच गुंडगिरी करतात, असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले. तुमच्यासोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते योग्य होते का? संजय राऊत गुंडांना घेऊन चालण्याचं काम तुम्ही केलं होतं. नाशिकमध्ये तुमच्या रूपानं कशा पद्धतीनं गुंडगिरी चालवली जात होती, कशा पद्धतीनं नाशिककरांना लुटण्याचं काम तुमच्या काही कार्यकर्त्यांनी तुम्ही संपर्क प्रमुख असताना केलं होतं, हे महाराष्ट्राने बघितलंय. निलेश घायवळ प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. त्या अनुषंगाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे सीपींना आदेश दिले आहेत, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच त्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ बंधूंवरती झालेले आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया घायवळ बंधूंचे मामा जानकीराम गायकवाड यांनी दिली आहे. निलेश घायवळला अमरावती जेलमधनं काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनीच प्रयत्न केले होते, असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय. तर सचिन घायवळ यांना निवडणुकीत उभं राहायचं होतं, म्हणून रोहित पवारांकडून अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. हे निलेश गायवळवर आणि सचिन गायवळवर जे काय चाललंय सध्या, हे सगळं खोटं आहे. त्यांचा काही कुठेही संबंध नाही. सचिन सरचा तर त्याला इकडे जिल्हा परिषदला उभा राहायचं आमच्या इकडं खर्डा गटातून. ती सीट आमचं 101% आमच्या म्हणजे आम्हाला माहिती आहे, म्हणून त्यांना तकलीफ व्हायला लागली. ते काय बी खोटनाटक करायला, ह्यांना बंद केलं म्हणजे मग आपण घेणार. रोहित पवार करते सगळं. या धावत्या आढाव्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आणखीन काही बातम्या पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.